पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळ्यात 28 ई बस दाखल होण्याच्या तयारीत खासदार शोभाताई बच्छाव यांची पाहणी। पर्यावरणपूरक वाहतुकीकडे धुळ्याची वाटचाल। 6 कोटींच्या ई बस प्रकल्पाला अंतिम वेग। खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची प्रकल्पस्थळी पाहणी। ई बस सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग। धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या ई बस प्रकल्पाला वेग आला असून शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 28 अत्याधुनिक ई बस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत। या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या अंतर्गत ई बस चार्जिंग स्टेशनसह आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत। मोहाडी येथील रेसिडेन्सी पार्क जवळील सुमारे 2.50 हेक्टर जागेवर अत्याधुनिक ई बस चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग परिसर, तांत्रिक सुविधा तसेच प्रशासकीय कक्ष उभारण्यात येत आहेत। या प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सुमारे 90% काम पूर्ण झालंय। या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग व्यवस्था, विद्युत यंत्रणा तसेच इतर पायाभूत सुविधांचा आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती सादर केली। धुळे शहरासाठी मंजूर झालेल्या 28 ई बस शहरातील 9 विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे शहरातील विविध भागांमधील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे। ई बस सेवेमुळे वाहतुकीतील सोयी वाढण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीलाही चालना मिळणार आहे। डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक बसांच्या तुलनेत ई बसमुळे वायू व ध्वनी प्रदूषणात घट होणार असून इंधन बचतीलाही हातभार लागणार आहे। त्यामुळे शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातोय। पाहणी दरम्यान प्रकल्पाचं काम निर्धारित वेळेत पूर्ण करून ई बस सेवा नागरिकांसाठी लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली। आगामी काळात ई बस सेवा सुरू झाल्यानंतर धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे। या पाहणीवेळी महानगरपालिकेचे उपायुक्त हेमंत निकम, कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले व संबंधित अधिकारी, अभियंते तसेच प्रकल्पाशी निगडीत अधिकारी उपस्थित होते। तसेच काँग्रेस पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराजबा करणकाळ, शहर अध्यक्ष हाजी साबीर शेठ, ज्येष्ठ नेते रमेश अण्णा श्रीखंडे, पितांबर दादा महाले आणि दिशा समिती सदस्य सुनील शिंदे उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। केंद्र पुरस्कृत ई बस सेवा ही मंजूर करण्यात आलेली आहे। साधारणतः 28/8/2023 अन्वये ही सूचना प्राप्त झाली होती आणि त्यानंतर ठराव क्रमांक 265 दिनांक 19/9/23 अन्वये त्याला मान्यता देण्यात आली आणि या मोहाडी परिसरामध्ये साधारणतः 2.5 हेक्टर जागेमध्ये हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन असेल, त्याचप्रमाणे इतर आवश्यक त्या रूम्स आहेत, DP आहेत, डेपो आहे। या सर्व गोष्टींचं साधारणतः 90% काम हे पूर्ण झालेलं आहे। 15 ऑगस्टच्या सुमारास या कामाचं निश्चितपणे लोकार्पण होईल असा अंदाज आहे। साधारणतः 12.74 कोटी रकमेला प्रशासकीय मान्यता आहे। त्याच्यापैकी साधारणतः 7.5 कोटी रुपये हे प्राप्त झालेले आहेत। बाकी काम पूर्ण होण्याच्या तत्वावरती इतर पैसे निश्चितपणे त्या ठिकाणी मिळतील। त्याच्यामध्ये लँड डेव्हलपमेंट, कॉन्क्रिटीकरण चं काम आहे, अंडरग्राऊंड वॉटर टँकचं काम आहे, त्याचप्रमाणे वॉचमन कॅबिन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचप्रमाणे वॉटर प्रूफिंग स्लॅब या ठिकाणी होणार आहे आणि संपूर्ण धुळे शहराला लगत जे काही गावांचा समावेश झालेला आहे त्यांच्यासाठी या ई बस सेवेचा उपयोग निश्चितपणे तेथील नागरिकांना होणार आहे। हा अतिशय महत्त्वाकांक्षी केंद्राचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आम्ही संपूर्ण माहिती घेतली आणि पाहणी केली।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा